मला म्हणत नाही, मोठमोठ्या धर्माचार्यांना बोलतोय मी. कारण धर्माचार्यांनी धर्माचा ऱ्हास करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा वाक्य माझं. कारण जे धर्मात नाही ते तत्व ते सांगायला लागले. आमच्यासारख्या ज्ञानोबा तुकोबांचे अनुयायी किती बोंबलणार आहे, किती सांगणार आहे. आम्ही सांगून थकलो. ज्ञानोबांचा त्याही काळात छळ झाला, आजही त्यांच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे की हा संप्रदाय कसा संपेल. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो, याची आवड चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत हा वारकरी संप्रदाय संपणार नाही. हे माझं म्हणणं झालं. पण एका व्याख्यानात एका महाराजांचं वाक्य मी सांगतो, मोठ्या महात्म्याचं. त्याने सांगितलं, महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय संपणार नाही. असं नाही, असं म्हणा की ज्या दिवशी वारकरी संप्रदाय संपेल त्या दिवशी चंद्र सूर्य राहणार नाही. आलं लक्षात? म्हणजे चंद्र सूर्य देखील तेथपर्यंत थांबणार आहे की जोपर्यंत तुमचा हा सोहळा सुरू आहे, जोपर्यंत हा सात्विक परंपरा सुरू आहे, जोपर्यंत हा सज्जनांचा मेळा सुरू आहे, जोपर्यंत सात्विक परमार्थ करतायत आणि शुद्ध परमार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं आपलं जीवन आनंदमय राहणार आहे. सर्व खेळ झाला. मी प्रमाणात बोललोय. प्रमाणात का बोललो? नेणती काही टाणाटोना. ती नेणती ते जाणत नाही, टाणाटोण्याच्या मागे लागले नाही, रिद्धिसिद्धीच्या मागे लागले नाही, फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागले. ते कोण? संत. कोणती गोष्ट? नामस्मरण वाचून. काय बोललो मी? नामस्मरण. बस. आज जाणणारं नामस्मरण आहे. अरे नामस्मरण करण्याकरता काही तुम्हाला सप्ताहामध्ये येण्याचीच गरज नाही, घरात करता येईल ना. म्हणजे येऊ नका असं म्हणेल का मी तुम्हाला? तुम्ही नाही आले तर आमचं पोट कसं भरेल? आता तुम्ही आलेच नाही तर सप्ताह होईल का? अरे हो, नाही होणार. म्हणून तुमची गरज आहे. तुम्ही नामस्मरण करा का नका करा, पण मंडपात पण याच्यासाठी एक आहे नाही. या प्रमाणाचे अर्थ लक्षात ठेवा. बाकीचं जाणू नका. ना रिद्धी ना सिद्धी ना जादू ना ठोना ना कोणता उपाय ना तोडगा, एकच मार्ग नामस्मरण. संतांनी नामस्मरण धारण केलं आणि त्या नामस्मरणाचा परिणाम ऐका. मोठा परिणाम आहे नामस्मरणाचा. अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन करणारा जो साधक, त्या नामाच्या चिंतनाच्या योगानं जगाचा नियंता असलेला भगवान परमात्मा आणि तो परमात्मा आणि त्यांचा पायी बनतो. ऐका, त्यांच्या ताब्यात येतो, त्यांचा ऋणी बनतो. ऐका प्रमाण. केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण. नो एक क्षण वेगळा, नो हे क्षण वेगळा, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण, केला ऋणी नारायण. नारायणाला, भगवंताला संतांनी नामस्मरणाच्या योगानं ऋणी केलं. चला पुढे. आता ऋणी झाल्याच्या नंतर ऋणात राहावं लागतं.